we will see Laplace transform of एरर फंक्शन आपण बघितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये, त्याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म पण आपण बघितला होता. ओके, जस्ट इट आय विल शेअर द स्क्रीन. 9 to 1, 9 पासून 1 पर्यंत. Okay, if this screen is visible to all of you, स्क्रीन विजिबल आहे का? दिसते का तुम्हाला स्क्रीन? सगळं दिसतंय का स्क्रीनवरचं? ओके, सो just share the PDF. Yeah. Yes. आपण काय बघितलं की एरर फंक्शनचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघितलं काल, बरोबर. त्यानंतर डिरेक्ट डेल्टा फंक्शनचा पण आपण लॅप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट केलं. व्हॉट इज द डिरेक्ट डेल्टा फंक्शन? एप्सिलॉन ऑफ t is equals to 1 epsilon if the range of t is lies between 0 to epsilon and it is 0 when your t greater than epsilon, right? So by using the definition we have find the Laplace transform of the direct delta function. Yes, this was very easy. Now Legere पॉलिनॉमियल, आपण लेगरी पॉलिनॉमियल पण लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघितला की ह्यामध्ये काय होतं की e raised to x जो होता त्याचा पॉवर फक्त आपण काय केला, ऍड केला. कशामध्ये? डेफिनेशन यूज करून e raised to -st आणि e raised to t यांचा पॉवर ऍड केला. आणि nth डेरिव्हेटिव्ह जो होता तो nth डेरिव्हेटिव्ह काय, e raised to -t into t raised to n चा जो nth डेरिव्हेटिव्ह होता तो आपण काय केला, येस इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन अप्लाय केला आपण दोन फंक्शन साठी, u आणि v साठी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव युज्ड फंक्शन दिस e raised to -s-1 of t, then integration of second and then minus of integration of the derivative that first e raised to -s-1 of t divided by n factorial and the integration of the second integral, right? So by using this formula we have find this, but by observing this we can say that आता इथे बघा की तुमचा जो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेस अप्पर लिमिट अप्लाय करताना e raised to -∞ 0 येतो आणि इथे nth डेरिव्हेटिव्ह n-1th डेरिव्हेटिव्ह. आता इथे पण ऑलरेडी काय होतंय, 0 होतोय. त्यानंतर लोअर लिमिट साठी जेव्हा तुम्ही पुट करणार त्यावेळेस n-1th डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रत्येक टर्म मध्ये t ची टर्म येते. सो प्रत्येक टर्म मध्ये t येतो, त्यामुळे काय होणार आहे, सेकंड जो लोअर लिमिट जेव्हा तुम्ही अप्लाय करताय ते पण काय होणार आहे, 0 होणार. सो ही टर्म पुढे 0 होते आणि नेक्स्ट टर्मचं इंटिग्रेशन तुम्हाला यायचंय. बट आता ह्या इंटिग्रेशन मध्ये जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल की पहिलं जेव्हा इंटिग्रेशन घेतलं तुम्ही इथे वरती, तर तुम्हाला खाली काय मिळालं इथे, आता ठीक आहे. सो तुम्हाला ही टर्म मिळाली. आता पॉवर ऑफ s-1 ॲज जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह 1 ने डिक्रीज करता किंवा डिक्रीज होतो त्यावेळेस इथे s-1 चा पॉवर 1 येतो. किंवा तुम्ही पुन्हा एकदा हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथे पण s-1 आउटसाइड येईल आणि s-1 चा स्क्वेअर होईल आणि इथे एक डेरिव्हेटिव्ह कमी होतो. सो जसं तुम्ही डेरिव्हेटिव्ह कमी कराल तसं तसं इकडे s-1 पॉवर इन्क्रीज होत जातो आणि मग तुम्हाला फायनली काय मिळतो, डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 होतो आणि s-1 चा पॉवर काय होतो, n होतो. म्हणजे फायनली तुम्ही काय लिहू शकता, that is s-1 raised to n divided by n factorial and remaining terms in the integration will be e raised to -s-1 of t into e raised to -t into t raised to n, because your derivative will be cancelled and you get finally that is integration e raised to -s. आता हे काय होतं, e raised to -st आणि पुन्हा e raised to -+ t आणि हा जो इकडे e raised to -t आहे यांचं by using the rule of the indices you can add this
So you'll get minus st plus t minus t. So tt will get cancelled and you remains e raised to minus st into t raised to n, right? And this is the, what is this? This integration 0 to infinity e raised to minus st t raised to n dt is the Laplace transform of the t raised to n, right? And you know the what is the Laplace transform of t raised to n? That is n factorial divided by s raised to n plus 1. बरोबर. मग आता तुमचा जो okay, yes, Laplace transform of this Legare polynomial will be what? S minus 1 raised to n divided by n factorial into this Laplace transform of t raised to n is n factorial divided by s raised to n plus 1, and this n factorial will get cancelled and remaining will be Laplace transform of ln of t, that is the Legare polynomial, will be s minus 1 raised to n divided by s raised to n plus 1. Okay, so this is about yesterday's previous lecture. So now आता हे झालं स्पेशल फंक्शन्स बद्दल. आता स्पेशल फंक्शन्स आपण बघितले आणि त्याचे लॅपलेस ट्रान्सफॉर्म पण आपण बघितले, बरोबर. तर आता नेक्स्ट तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगते, तुम्ही मला सांगा काय आपण यूज करायला पाहिजे. जर तुम्हाला एरर फंक्शनचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म माहिती आहे, बरोबर, ERF ऑफ रूट टी, ह्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म जर तुम्हाला माहित असेल, then you have to find the Laplace transform of t into error function of twice of root t. Laplace transform of t into ERF of 2 root t. मग तुम्ही काय करणार? What you can do? What can you do if you have Laplace transform of the error function of root t? And you have to find the Laplace transform of t into error function of 2 root t. F of at चा फॉर्म्युला यूज करायचा. येस, युअर राईट. F of at चा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आणि त्यानंतर आता F of at चा फॉर्म्युला यूज केला आणि त्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? तो फॉर्म्युला यूज करून तुम्ही कशाचा लॅपलास यूज करणार, फाइंड करणार. येस, म्हणजे तुम्ही काय करणार, एरर फंक्शन ऑफ 2 रूट टी त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म यूज करणार, म्हणजे तो लॅपलास ट्रान्सफॉर्म तुम्ही फाइंड करणार a इज इक्वल्स टू 2 पुट करून, बरोबर. आणि त्यानंतर अंजलीने सांगितलंय की t इंटू एफ ऑफ टी चा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय असतो, मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय ds ऑफ f ऑफ s, दॅट इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ at. वी हॅव टू यूज हिअर, बरोबर. नाही ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. कॅन यू सॉल्व दिस एक्झाम्पल? करू शकता का तुम्ही सॉल्व? करू शकता का? ओके, ठीक आहे. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस टी इंटू एरर फंक्शन ऑफ 2 रूट टी हे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, सॉल्व करून मला सांगा मग कसं काय आन्सर आलं ते. ओके, मग आता ते ग्रुपवर सेंड करा. त्यानंतर आपण आता इथे आपला एक फंक्शन राहिलं, हेविसाइड्स युनिट स्टेप फंक्शन, जे की आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. हेविसाइड्स युनिट स्टेप फंक्शन आणि त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म पण कसा फाइंड आउट करायचा हे आपण बघितलं होतं, बरोबर. सो यू कॅन सी प्रिव्हियस लेक्चर्स और प्रिव्हियस नोट्स and you can solve the Laplace transform of the Heaviside unit step function. Okay, आता Heaviside unit step function चे भरपूर आपले 3-4 लेक्चर्स त्याच्यामध्ये झालेले आहेत. की रिवाइज करायचं असेल तर सांगा, आपण Heaviside unit step function रिवाइज करूया. If you are not remind this, करायचं का रिवाइज? हेविसाइड्स युनिट स्टेप फंक्शन तुम्हाला समजलेलं आहे, 100% समजलेलं आहे, पण आता रिवाइज करायचं का? कारण स्पेशल फंक्शन्स मध्ये हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन पण येतं. ओके, सो आता एरर फंक्शन आपण बघितलं, एक्सपोनेन्शियल इंटिग्रल फंक्शन पण आपण बघितलं, बरोबर. त्यानंतर डायरेक्ट डेल्टा फंक्शन, हे सगळे स्पेशल फंक्शन्स मध्ये येतात आणि त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण बघितलं. मग सिमिलरली आता हा जो हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन आहे तो पण आपण बघून घेऊयात. आता बघितलेला आहे पण आपण तरी पण एकदा रिवाइज करूया. आपला चॅप्टर इथे एंड होतोय. ओके,
आपला जो चॅप्टर आहे, जो युनिट आहे, तो इथे एंड होतोय. आणि या पूर्ण युनिट मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर ते डाऊट क्लिअर आपण करूया. बरं, हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन म्हणजे काय ते तरी सांगा बरं कोणीतरी. बघूया तुमच्या किती लक्षात आहे. What is heaviside unit step function? What is heaviside unit step function? For what value? तो डिनोट कसा करतो ते सांगा आधी, म्हणजे हळूहळू आपण पुढे जाऊयात. It is denoted by h of t, or it is denoted as, अजून काय डिनोट केलं होतं आपण, दोन टाइप मध्ये डिनोट केलं होतं, h of t और h of t minus e, राईट, किंवा f of t minus e. आता डिपेंड ऑन यू, तुम्हाला काय घ्यायचे ते. आता हेविसाइड म्हणून आपण h घेतलं होतं तुम्हाला समजण्यासाठी. सो h of t minus e, बरोबर, त्याने तो डिनोट केला जातो. मग आता त्याच्या व्हॅल्यूज सांगा, कधी कोणती व्हॅल्यू असते. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू जेव्हा तुमचा टी काय असेल तेव्हा काय व्हॅल्यू असेल, म्हणजे रेंज सांगा आणि व्हॅल्यू सांगा, कळेल तुमचा युनिट स्टेप फंक्शन तुम्हाला कळालं की नाही. हेविसाइड ओके, इट इज काय दिलंय 1 इफ टी ग्रेटर दॅन or equals to 1 and for less than what value? Yes, it is 0. So for t greater than a, the value of heaviside unit step function is 1, and if your t lies less than 0, okay, if your t less than 0, less than a, in general you can use a also. So t less than a असताना f of t minus a ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. So that is the heaviside unit step function. Okay, so for that this is very easy to find the Laplace transform of the heaviside unit step function. जसं आपण डिरिचलेट फंक्शनचा बघितला लॅप्लेस ट्रान्सफॉर्म, तसं सेम हेविसाइड युनिट स्टेप फंक्शनचा लॅप्लेस ट्रान्सफॉर्म आहे. काय करणार बरं सांगा. हाऊ कॅन यू फाइंड द लॅप्लेस ट्रान्सफॉर्म ऑफ हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन? तुम्ही सांगू शकता. बोला. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन बोलू शकता तुम्ही अनम्यूट करून. प्रत्येक वेळेस राईट करायची गरज नाही, कारण राईट करताना वेळ जातो तुमचा. हॅलो, how can you find the Laplace transform of this heaviside unit step function? Gayatri, how can you find? डिराइव्ह डेल्टा फंक्शनचं कसं फाइंड आउट केलं होतं? तुम्ही माइक अनम्यूट करून बोलू शकता ना, काही प्रॉब्लेम आहे? Am I audible? माझा आवाज येतोय का पण तुम्हाला? हॅलो Hello, ma'am. Laplace transform of h of t is equal to 0 to infinity put करायचं, and 0 to infinity मध्ये आपल्याला t is greater than 0, so 0 to t आपलं लिमिट होणार आणि Laplace transform of 1 येणार तिथे. हा, म्हणजे तो 0 to मायनस इन्फिनिटी टू 0 नाहीये ना आपल्याला लॅप्लास ट्रान्सफॉर्मच्या डेफिनेशन मध्ये. सो आपण 0 टू इन्फिनिटी पुट करणार डेफिनेशन घेताना, बट 0 टू टी अँड टी टू इन्फिनिटी आपण कन्वर्ट करणार ते. सो टी टू इन्फिनिटी 0 मध्ये
नाही, बरोबर तुझं. पण आता आपण काय घेतोय इथे, ए घेतोय ना, 0 नाही घेते. म्हणजे एफ ऑफ टी मायनस ए आपण यूज करतोय ना. ओके, सो इथे काय टी होणार? मायनस आहे का? हा, मग त्यावेळेस कसं करणार मग? हॅलो अंजली, हा मॅम. जेव्हा आपण ए घेतो त्यावेळेस एफ ऑफ टी मायनस ए तुमचा काय असतो? 1 इफ युअर टी ग्रेटर दॅन ए हा. and it is 0 when हम्म. your t less than a, right? So how can you Right. find the Laplace transform of that h of t minus a or f of t minus a? This is also same for h of t, but there is 0 by replacing a. Yeah. So आता a तुमचा काय आहे? आता इथे ए जो असतो तो तुमचा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, बरोबर. मग पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे तो ऑब्व्हियसली तो 0च्या पुढे असणार, बरोबर. आणि तुमचं इंटिग्रेशन काय असतं? 0 टू इन्फिनिटी लॅप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये. मग 0 टू इन्फिनिटीला तुम्ही कट करू शकता ना ए मध्ये, 0 टू ए हा. and a to infinity. So this integration will be separate by 0 to a and a to infinity. So you can take integration from 0 to a and put value of f of t minus a as 1 when your t greater than a, and when your t less than a you can put value of f of t minus a as 0, and you will get what? Integration from a to infinity e raised to minus st into 1 into dt, बरोबर. Right. Yes, you're right. So you will get integration e raised to minus st into dt, बरोबर. मग काय येईल फायनली? e raised to minus st चं इंटिग्रेशन काय येतं? What is the integration of e raised to minus st? E raised to minus st upon minus s. हा, मग तुम्ही काय करणार? अप्पर लिमिट पुट करणार. आता हे सोपं आहे म्हणून तुम्हाला मी बोलायला लावते. अक्षय, आता अक्षयला विचारू आपण, व्हॉट विल बी द आन्सर? अक्षय ऑनलाईन आहे का तू? हॅलो अक्षय. अक्षय, ठीक आहे. अक्षयचे आजचे ॲब्सेंटी लावू आपण, बरोबर. अमरजीत गाजरे, अमरजीत गाजरे आहे का ऑनलाईन? आहे. बोला मग, काय आन्सर आपलं? कसं कसं फाइंड आउट करायचंय? तुम्हाला सगळ्यांना समजलंय, पण आपल्याला चॅट बॉक्स मध्ये टाकण्याचा कंटाळा आहे किंवा आपल्याला बोलण्याचा कंटाळा येतो ऑनलाईन, बरोबर. बोला बरं, माईक अनम्यूट करून बोला, म्हणजे आमचं आणि तुमचं जर कन्व्हर्सेशन झालं की जरा आम्हाला पण कळतं की किती काळ आला तुम्हाला. 0 टू काय टाकलंय? 0 टू ए लिमिट. ओके, 0 टू ए लिमिट घ्यायचंय आणि ए टू इन्फिनिटी, बरोबर. मग व्हॅल्यू पुट करा. हा, व्हॅल्यू पुट केल्या, मग 0 टू ए घेतला, ए ची व्हॅल्यू पुट केल्यावर काय होईल? e raised to minus t divided by minus s minus e raised to 0 divided by minus s. काय येईल? What will be the answer? अरे बोला तुम्ही, की वन वे कन्व्हर्सेशनच आवडतं तुम्हाला काय? नाही तर तुमची टेस्ट घ्यावी लागेल. टेस्ट घेतल्याशिवाय जमणार नाही. मग तुम्हाला किती कळालं काय काही कळणार नाही मला त्याच्याशिवाय. तुम्ही बोलले नाही तर कळत पण नाही की तुम्हाला समजले की नाही समजले. e raised to
मायनस as डिवाइड बाय s. ओके, 0 to a का घेतला आपण, बट आपला जो f ऑफ t मायनस ए आहे तो लेस दॅन ए साठी 0 आहे, मग 0 to a कसं येईल अमरजीत? आन्सर तू दिलंय बरोबर, पण आय एम नॉट सॅटिस्फाईड. दुसरं कोणी आहे का आन्सर देणार व्यवस्थित? नाहीतर अनम्यूट करून बोला. गायत्री, गायत्री माळवदे, हर्षल साळुंके, आहात का तुम्ही ऑनलाईन? सांगा मग कसं फाइंड आउट करणार. आता ऍक्च्युली अंजलीने करेक्ट सांगितलं, पण अमरजीत कन्फ्युज झालाय की तो सांगतोय की 0 to a लिमिट घ्यायची, पण 0 to a तर आपली व्हॅल्यू 0 आहे, बिकॉज t लेस दॅन a, व्हॅल्यू ऑफ f of t minus a is 0. So how can you find the Laplace transform of that Heaviside functions? आता एवढं सोपं आहे, तुम्ही जर बोललात तर मला वाटतंय की तुम्हाला समजलं, पण जर तुम्ही बोललेच नाही तर मग मी असं समजेल की तुम्हाला काही समजलं नाही. की असं आहे की खरंच समजलं नाही, तसं सांगा मग. व्हॉट गायत्री? कसं तुम्ही सॉल्व्ह करणार सांगा. माईक अनम्यूट करून सांगा एक्झाम पटकन, हे पुढे जाणार नाही त्याशिवाय. तुम्हाला बोलायची सवय झाली पाहिजे आता ऑनलाईन. तुम्हीच रिवाइज करायला लावलं होतं ना हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. मग तुम्ही फक्त डिरेक्ट डेल्टा फंक्शन तुम्हाला समजलं होतं का काल? डिरेक्ट डेल्टा फंक्शन समजले का तुम्हाला काल? त्याचा लॅप्लेस ट्रान्सफॉर्म आपण कसा घेतला? ओके, मग हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन अवघड नाहीये काही. तुमचा रिप्लाय मला काहीतरी द्या, नाहीतर आपली उद्या टेस्ट होईल सरप्राईज. मला कळेल मग तुमचं कितपर्यंत तुम्हाला समजलंय आणि नाही समजलं. Okay, we will stop here and I will conduct test tomorrow at 10 a.m. Okay, are you ready, all of you? सगळे रेडी आहात का टेस्ट साठी उद्या? आज तुम्हाला स्टडी करायला वेळ आहे. तुम्ही जर हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन आपल्या ज्याच्यामध्ये 3-4 लेक्चर झाले की जे तुम्हाला समजलंय पण तुम्ही रिप्लाय पण देत नाहीये, मग तुमची टेस्ट घ्यायलाच हवी. ओके, सो आय विल टेक 1 टेस्ट. जरी तुम्ही नाही म्हटलं तरी एक टेस्ट आपली होणार. ओके, ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर.